विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही आपली इयत्ता 5वी स्कॉलरशिप नवोदय आणि सैनिकी स्कूल गणित या विषयाची ही तासिका आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS तसेच 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही संख्याज्ञान या घटकावर आहे. तर चला, त्यातील पहिला प्रश्न आजच्या तासिकेतील काय आहे आपण अभ्यासूया. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय आहे, 48च्या मागील 6वी समसंख्या कोणती. कालच्या तासिकेमध्ये आपण समसंख्येच्या पुढील समसंख्या पाहिलेली आहे, विषम संख्येच्या पुढील विषम संख्या पाहिलेली आहे. आजच्या तासिकेमध्ये काय म्हणते, 48च्या मागील हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. मागील 6वी समसंख्या कोणती. दिलेली संख्या कोणती आहे हे सर्वप्रथम पहा. दिलेली संख्या आहे सम. दिलेली संख्या कोणती आहे, सम. मग समच्या मागील समसंख्या काढायची तर खूप सोपं आहे. आपल्याला संख्या काढायची. मग संख्या बरोबर सूत्र आपलं तेच, दिलेली संख्या मागील काढायचे म्हणून वजा कंसामध्ये कितवी. प्रश्नालाच विचारायचं प्रश्न, कितवी बाबा, गुणिले 2. समच्या मागची सम काढायचे म्हणून सूत्र एवढंच तयार होईल, गुणिले 2. चला, प्रश्नाला प्रश्न विचारा. दिलेली संख्या कोणती आहे, 48. मागील असल्यामुळं वजा कितवी काढायचे बाबा, 6वी. 6 गुणिले 2 म्हणजेच 48 वजा 6चा आणि 2चा गुणाकार करा, 6 दुनी 12. मग आपलं उत्तर काय येईल, 48 वजा 12 म्हणजे 8मधून 2 गेले 6, 4मधून 1 गेला 3, तर आपलं उत्तर असेल 36. आलं. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला आणि वेळ लाईक करत चला. आज रविवार असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी संख्या कमी आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 92च्या मागील 12वी समसंख्या कोणती. पहा, 92च्या मागील म्हणते कोणती, 12वी समसंख्या. दिलेली संख्या कोणती आहे, सम. काढायचे कशी, पुढची का मागची. मग संख्या बरोबर दिलेली संख्या मागील असल्यामुळं वजा कंसामध्ये कितवी गुणिले 2. दिलेली संख्या काय, 92. मागील असल्यामुळं वजा कितवी काढायची रे बाबा, प्रश्नालाच प्रश्न विचारा. कितवी, 12वी. 12 गुणिले 2. 92 वजा 12 गुणिले 2 किती झाले, गुणाकार करा, 12 दुनी 24. वजा बाकी करा, 92मधून 24 काढा. 2मधून 4 जात नाहीत, इथला हाचा इथं घ्या, 12. 12मधून 4 गेले, किती राहिले, 8 राहिले. इथं राहिले 8. 8मधून 2 गेले 6. तर 92च्या मागील 12वी समसंख्या कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो, 92च्या मागील 12वी समसंख्या आहे 68. आलं का लक्षात. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न 40 नंतर येणारी 7वी विषम संख्या कोणती. पहा, नंतर म्हणलेला आहे 7वी विषम. मग काय करायचं, दिलेली संख्या कोणती आहे हे पाहायचं अगोदर. दिलेली संख्या 40 आहे. 40 कशी आहे,
सम आहे का विषम आहे? सम आहे. मग समसंख्येच्या पुढची विषम काढायची. आपण आतापर्यंत काय पाहिलं? दिलेली संख्या आणि काढायची संख्या कशी होती? सारखी होती. इथं काय झाले? दिलेली संख्या ही सम दिले, काढायची संख्या कशी आहे? विषम आहे. मग थोडा बदल आहे. काय बदल आहे तर पहा. मग काय करायचं? संख्या बरोबर दिलेली संख्या वजा कंसामध्ये, हे सॉरी वजा नाही, नंतरची काढायचे अधिक, अधिक पुढची काढायचे म्हणून प्लस, कितवी गुणिले 2 हे सूत्र इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता काय होईल? थोडा बदल काय होईल? समसंख्येच्या पुढची विषम संख्या काढायचे म्हणून इथं वजा 1 येईल. म्हणून इथं काय येईल? वजा 1 येईल. या दोघाचा गुणाकार करायचा, त्याच्यातून 1 वजा करायचं. आलं. दिलेली संख्या काय? 40 अधिक कितवी रे दादा? 7वी. 7 गुणिले 2 वजा 1. मग काय येईल? 40 अधिक हे 7 दुनी काय झाले? 14 वजा 1 म्हणजे 40 अधिक 14 मधून 1 गेले, किती राहिले? 13. मग संख्या बरोबर आपलं उत्तर काय येईल? पुढची काढायची म्हणून अधिक, हे 0 आणि 3 3, 4 आणि 1 5 म्हणजे 40च्या नंतर येणारी 7वी विषम संख्या कोणती असेल? तर 53 असेल. हे वजा 1 का घ्यायचं? तर सम आणि विषम संख्येमध्ये 1चा फरक असते. क्रमवार सम विषम संख्येमध्ये 1चा फरक असते आणि क्रमवार विषम संख्येमध्ये 2चा फरक असते. क्रमवार समसंख्येमध्ये 2चा फरक असते. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला. चला, बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे? 68 नंतर येणारी 5वी विषम संख्या कोणती? पहा काय करायचं आपण प्रश्नामध्ये. सर्वप्रथम आपल्याला दिलेली संख्या कोणती आहे? 68 आहे. कशी आहे ही? सम आहे का विषम आहे पाहायचं. सम आहे. विचारले कोणती? विषम विचारले. कुठली? पुढची. कितवी? 5वी. मग सूत्र काय तयार होईल? सूत्र पाठ करायचं नाही, सूत्र तयार करायला शिकायचं. संख्या बरोबर दिलेली संख्या. पहा, दिलेली संख्या पुढची विचारली नंतर म्हणून अधिक, कंसामध्ये कितवी गुणिले 2. आता दिले समसंख्या, विचारले विषम म्हणून वजा 1. दिलेली वेगळी आहे, विचारलेली वेगळी आहे म्हणून वजा 1 घ्यायचं. बरोबर आहे. मग दिलेली संख्या काय आहे? 68 अधिक कितवी रे दादा? प्रश्नालाच प्रश्न विचारा. 5वी गुणिले 2 वजा 1. 68 अधिक या दोघाचा गुणाकार करा. 5 दुनी 10 हे वजा 1. मग 68 अधिक 10 मधून 1 गेले 9 म्हणजे उत्तर काय असेल? संख्या बरोबर बेरीज करा. 9 8 17ला 7, हातच्याला 1, 6 आणि 1 7, 77. उत्तर काय असेल? तर 77 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? 77 हे उत्तर असेल. 68 नंतर 5वी विषम संख्या कोणती? 77. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? n ही एक समसंख्या आहे. n कशी आहे? समसंख्या आहे. त्या पुढील 7वी विषम संख्या कोणती? दिलेली संख्या कोणती आहे? m आहे, n आहे. पुढील विचारले विषम संख्या काढा म्हणले आणि दिलेली संख्या कोणती आहे? सम आहे. विचारलेली विषम आहे. बघ सूत्र काय तयार होईल? संख्या बरोबर दिलेली संख्या पुढची काढायचे म्हणून अधिक, कंसामध्ये कितवी गुणिले 2 वजा 1. वजा 1 का? दिलेली वेगळी संख्या आहे, विचारलेली वेगळी संख्या आहे. बरोबर आहे. मग दिलेली संख्या कोणती आहे? n.
अधिक कितवी रे दादा? 7वी. 7 गुणिले 2 वजा 1. मग n अधिक 7 दुनी 14 वजा 1. मग n अधिक 14 मधून 1 गेले 13. मग संख्या बरोबर उत्तर काय आलं? यांच्या पुढील 7वी विषम संख्या n अधिक 13 हे उत्तर येईल. आपलं उत्तर काय असेल? n अधिक 13. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न म ही एक समसंख्या आहे तर त्या पुढील 12वी विषम संख्या काय म्हणते बघा. म ही कशी आहे? समसंख्या आहे. तर त्या पुढील 12वी विषम संख्या कोणती? दिलेली संख्या वेगळी आहे. वेगळी म्हणजे कशी? सम आहे. विचारलेली वेगळी, विषम आहे. मग सूत्र काय तयार होईल? संख्या बरोबर दिलेली संख्या. आता अधिक घ्यायचं का वजा घ्यायचं? तर अधिक घ्यावं लागेल. कशामुळं? पुढील विचारले म्हणून अधिक. कंसामध्ये कितवी गुणिले 2 हे तर समानच आहे सगळ्याला. आता काय होईल? दिलेली संख्या सम आहे, विचारलेली विषम आहे म्हणून वजा 1. मग दिलेली संख्या काय आहे? दिलेली संख्या ही म आहे. अधिक कितवी? 12वी. 12 गुणिले 2 वजा 1. मग म अधिक 12चा आणि 2चा गुणाकार करा 24 येतो. 12 दुनी 24 वजा 1. मग संख्या बरोबर म अधिक 24 मधून 1 गेलं 23 राहिलं. म अधिक 23 हे उत्तर असेल आपलं. म च्या पुढची 12वी विषम संख्या कोणती? म अधिक 23 हे उत्तर असेल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. बऱ्याच जणांचं आलेलं आहे. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, आज रविवार असल्यामुळं बरेच विद्यार्थ्यांची गैरहजेरी आहे. आज आपल्याला इथं घटक हा संपवायचा आहे. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न काय आहे? 46च्या मागील 7वी विषम संख्या कोणती? पहा, 46च्या मागील 7वी विषम संख्या. दिलेली संख्या कोणती आहे? 46. सम आहे का विषम आहे? सम आहे. मागील 7वी विषम म्हणजे समच्या मागची कशी काढायची आपल्याला? विषम काढायचे. मग संख्या बरोबर दिलेली संख्या मागील काढायचे म्हणून वजा. कंसामध्ये कितवी गुणिले 2 समच्या मागची विषम काढायचे म्हणून वजा 1. म्हणून वजा 1. दिलेली संख्या काय? 46 वजा कितवी? 7वी. 7 गुणिले 2 वजा 1. मग 46 वजा 7 दुनी 14 वजा 1 म्हणजे 46 वजा 14 मधून 1 गेलं 13 राहिलं. मग उत्तर काय येईल आपलं? संख्या काय मिळेल आपल्याला? 46च्या मागील वजाबाकी करा. 6 मधून 3 गेले 3 राहिले. 4 मधून 1 गेला 3 म्हणजे 33 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल आपलं? तर 33 हे उत्तर असेल. 46च्या मागील 7वी विषम संख्या 33 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न काय आहे? 84च्या मागील 14वी विषम संख्या कोणती? आता काय करा? कोणती संख्या दिले? 84.
ती सम आहे का विषम आहे बघा, सम आहे की हो गुरुजी. चला, विचारले कोणती, विषम विचारले. विचारले कोणती, विषम विचारले. म्हणजे दिले सम, विचारले विषम. मागील का पुढील, मागील. मग संख्या बरोबर दिलेली संख्या, मागील विचारले म्हणून वजा कंसामध्ये कितवी गुणिले 2 आणि समच्या दिलेली संख्या सम आहे, विचारलेली विषम आहे म्हणून वजा 1. दिलेली संख्या काय 84, मागील असल्यामुळं वजा कितवी 14. 14 गुणिले 2 वजा 1. मग 84 वजा 14 दुनी 28 वजा 1 म्हणजे 84 वजा 28 मधून 1 गेले 27. मग संख्या बरोबर 14 मधून 7 गेले 7 राहिले, इथे राहिले 7. 7 मधून 2 गेले 5 म्हणजे संख्या काय आले, उत्तर काय आलं तर उत्तर आलं 57. उत्तर काय आलं 57. 84च्या मागील 14वी विषम संख्या कोणती असेल तर 57 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, यम ही एक समसंख्या आहे. कशी समसंख्या? यम ही एक समसंख्या आहे तर यमच्या मागील तिसरी विषम संख्या कोणती? प्रश्न काय आहे? यम ही एक समसंख्या आहे तर यमच्या मागील तिसरी विषम संख्या कोणती? काय करावं लागेल मग? संख्या बरोबर जी संख्या काढायची ते संख्या बरोबर. सूत्र काय असेल? दिलेली संख्या, आता आधी घ्यायचं का वजा? मागील विचारले इथं म्हणून वजा कंसामध्ये कितवी गुणिले 2, सम दिले विचारले विषम म्हणून वजा 1. मग दिलेली संख्या काय यम आहे वजा कितवी तिसरी, हे 3 गुणिले 2 वजा 1. मग यम वजा या दोघाचा गुणाकार करा, 3 दुनी 6 वजा 1. यम वजा 6 मधून 1 गेले 5 म्हणजे उत्तर काय असेल? संख्या बरोबर यमच्या मागील तिसरी विषम संख्या यम वजा 5 हे उत्तर असेल. यम वजा 5 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. दररोज सायंकाळी 7:30 वाजता आपला बुद्धिमत्ता स्कॉलरशिप आणि सैनिक स्कूलची बुद्धिमत्तेची तासिका आहे. लवकरच आपल्याला मराठी आणि इंग्रजी आणि नवोदयची बुद्धिमत्ता, नवोदयची मराठी या सर्व आपल्याला तासिका सुरुवात करायच्या आहेत. थोडंसं आपल्या शाळा लवकर झालेल्या आहेत, सर्वांच्या वेळेअभावी आपल्याला ते तासिका घेता येत नाहीत. आपल्याकडे वेळ भरपूर आहे. मे महिन्यामध्ये आपण घेऊ किंवा लवकरच संध्याकाळच्या वेळा एखादी तासिका आपण चालू करू दुसरी. चला, पुढचा प्रश्न, 25 नंतर येणारी 15वी विषम संख्या कोणती? पहा, 25 नंतर येणारी 15वी विषम संख्या. दिलेली संख्या कोणती आहे? 25. त्याच्या नंतर विचारले पुढची कितवी? 15वी. कसली? विषम. मग सर्वप्रथम आपल्याला सूत्र तयार करत असताना काय करावं लागेल? दिलेली संख्या कोणती आहे? ही 25 विषम आहे. मग पुढची कशी काढायची? विषमच काढायची. चला, विषम दिले विषमच काढायची. मग संख्या बरोबर दिलेली संख्या
पुढची काढायची नंतरची म्हणून अधिक कंसामध्ये कितवी गुणिले 2 वजा 1 येईल का? येणार नाही. दिलेली संख्या आणि विचारलेली संख्या सारखीच आहे. विषम दिले, विषम विचारले म्हणून वजा 1 येणार नाही. मग दिलेली संख्या काय? 25 अधिक कितवी? 15वी गुणिले 2. 25 अधिक दोघाचा गुणाकार करा. 15 दुनी 30. मग संख्या बरोबर 5 आणि 0 किती झाले? 5. 3 आणि 2 किती झाले? 5. उत्तर काय आलं? 55. म्हणजे 25 नंतर येणारी 15वी विषम संख्या कोणती आहे? तर 55 आहे. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 49 नंतर येणारी 11वी विषम संख्या कोणती? पहा काय म्हणतंय. 49 नंतर येणारी 11वी विषम संख्या कोणती? दिलेली संख्या कोणती आहे? 49 सम आहे का विषम आहे? विषम आहे. काढायची कोणती आहे? विषमच आहे. बरोबर आहे. मग संख्या बरोबर दिलेली संख्या पुढची काढायची नंतरची म्हणून अधिक कंसामध्ये कितवी गुणिले 2. विषमच्या नंतर विषम काढायचे म्हणून सूत्र इथंच बंद होईल. मग दिलेली संख्या 49 अधिक कितवी? 11वी गुणिले 2. मग 49 अधिक या दोघाचा गुणाकार 11 दुनी 22. मग उत्तर काय असेल आपलं? संख्या बरोबर बेरीज करा. 9 2 11 हाच्याला 1 4 2 6 1 7 71. 49 नंतर 11वी विषम संख्या कोणती असेल? तर 71 असेल. आलं? चला, बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न ही एक विषम संख्या आहे तर त्या पुढील 7वी विषम संख्या कोणती? काय म्हणते बघा. ही एक विषम संख्या आहे. कशी आहे? विषम संख्या आहे. त्या पुढील 7वी विषम संख्या कोणती? तर दिलेली संख्या कोणती आहे? विषम आहे. त्याच्या पुढची काढायची कोणती आहे? विषम आहे. पुढील म्हणले त्या पुढील 7वी. मग सूत्र तयार काय होईल? संख्या बरोबर दिलेली संख्या. आता अधिक येईल का वजा? अधिक. कशामुळं? पुढची काढायचे म्हणून अधिक कंसामध्ये कितवी. दिलेली संख्या विषम आहे, विषमच काढायचे म्हणून गुणिले 2 वजा 1 येणार नाही. मग दिलेली संख्या कोणती आहे? अधिक कितवी? 7वी. 7 गुणिले 2 म्हणजे अधिक 7 दुनी 14. म्हणजे उत्तर काय असेल? कोणती संख्या? च्या पुढील 7वी विषम संख्या अधिक 14 हे आपलं उत्तर असेल. उत्तर काय असेल? अधिक 14. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. पुढचा प्रश्न काय आहे? 97च्या मागील 17वी विषम संख्या कोणती? 97च्या मागील विषम संख्या कोणती? आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? दिलेली संख्या काय? 97. ही कशी आहे? सम आहे का विषम आहे? तर विषम आहे. त्याच्या मागील काढा म्हणले म्हणून इथं वजा येणार. ही कितवी? 17वी. काढायची कसली आहे? दिलंय विषम, विषमच काढायची. मग संख्या बरोबर सूत्र काय तयार होईल?
दिलेली संख्या अधिक येईल का वजा वजा, कशामुळं मागची काढायचे म्हणून वजा, कंसामध्ये कितवी गुणिले 2, विषमच्या मागची विषम काढायचे म्हणून सूत्र इथंच, दिलेली संख्या 97 आहे, वजा कितवी 17वी, 17 गुणिले 2 म्हणजे 97, वजा दोघाचा गुणाकार करा, 17 दुनी 34. मग उत्तर काय असेल, संख्या बरोबर 7 मधून 4 गेले 3 राहिले, 9 मधून 3 गेले 6 राहिले, म्हणजे उत्तर असेल आपलं 63 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल, 63 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न, 85च्या मागील 10वी विषम संख्या कोणती? पहा काय म्हणते प्रश्न, 85च्या मागील कितवी 10वी कोणती विषम संख्या कोणती? आता काय करा, दिलेली संख्या काय दादा 85 आहे, ही सम आहे का विषम आहे? तर ही आहे विषम. ही कशी आहे? विषम आहे. मग संख्या बरोबर दिलेली संख्या मागील काढायचे म्हणून वजा, कंसामध्ये कितवी, दिले विषम काढायचे विषम म्हणून गुणिले 2, दिलेली संख्या कोणती आहे 85, वजा कितवी 10वी गुणिले 2, 85 वजा 10चा आणि 2चा गुणाकार करा 20. मग संख्या बरोबर 85 वजा 20, 5 मधून 0 गेले 5 राहिले, 8 मधून 2 गेले 6, तर उत्तर काय असेल 65 हे उत्तर असेल. 85च्या मागील 10वी विषम संख्या काय असेल 65 असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, n ही एक विषम संख्या आहे तर त्या मागील चौथी विषम संख्या कोणती? पहा n ही कशी आहे? विषम संख्या आहे, त्याच्या मागील चौथी विषम संख्या म्हणजे दिलेली संख्या n ही कशी आहे? विषमच आहे, त्याच्या मागची चौथी विषमच काढायची. मग सूत्र काय तयार होईल? वरच्या सारखं, संख्या बरोबर दिलेली संख्या मागची काढायचे म्हणून वजा, बरोबर आहे, कंसामध्ये कितवी गुणिले 2, दिलेली विषम आहे काढायची विषम आहे म्हणून काय होईल गुणिले 2 इथपर्यंत सूत्र तयार होईल. बरोबर आहे. दिलेली संख्या n वजा कितवी चौथी, 4 गुणिले 2 म्हणजेच n वजा 4 दुनी 8. मग संख्या बरोबर n वजा 8 हे उत्तर असेल. n वजा 8 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आलं का लक्षात? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? चला पुढचा प्रश्न काय आहे, 27 नंतर येणारी 5वी समसंख्या कोणती? पहा 27 नंतर येणारी 5वी समसंख्या कोणती? तर संख्या बरोबर काय सूत्र तयार होईल?
दिलेली संख्या. आता आपल्याला काय विचारले बघा. दिलेली संख्या 27 आहे. सम आहे का विषम आहे? तर ही आहे विषम आहे. काढायची कशी? सम काढायचे. मग आता सूत्र काय तयार होईल? दिलेली संख्या नंतरची काढायचे म्हणून इथं काय येईल? अधिक. बरोबर आहे. कंसामध्ये कितवी गुणिले 2 दिले विषम काढायचे सम म्हणून -1. मग दिलेली संख्या काय आहे? 27 अधिक कितवी? 5वी. 5 गुणिले 2 -1. मग 27 अधिक 5 आणि 2चा गुणाकार करा. 5 दुनी 10 -1. 27 अधिक 10 मधून 1 गेले किती राहिले? 9 राहिले. मग उत्तर काय असेल? संख्या बरोबर 27 मध्ये 9 मिसळलं तर काय येईल? 36. 36 हे आपलं काय असेल? उत्तर असेल. उत्तर काय असेल? 36. 27 नंतर येणारी 5वी समसंख्या कोणती? 27 ही विषम आहे. त्याच्या पुढची 5वी सम 36 असेल. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, पुढचा प्रश्न. 2 प्रश्न राहिलेले आहेत तेवढे घेऊ. पुढचा प्रश्न काय आहे? 63 नंतर येणारी 13वी समसंख्या कोणती? 63च्या नंतर येणारी 13वी समसंख्या शोधायची आपल्याला. दिलेली संख्या 63 कशी आहे? सम आहे का विषम आहे? विषम आहे. काढायची कशी आहे? पुढची सम आहे. पुढची आहे का मागची? पुढची. नंतर कितवी? 13वी. मग सूत्र तयार करा. संख्या बरोबर दिलेली संख्या पुढची काढायची म्हणून अधिक कंसामध्ये कितवी गुणिले 2 दिले विषम काढायचे सम म्हणून -1. दिलेली संख्या 63 आहे. अधिक कितवी? 13वी. 13 गुणिले 2 -1. 63 अधिक या दोघाचा गुणाकार करा. 13 दुनी 26 -1. 63 अधिक 26 मधून 1 गेले किती राहिले? 25. मग संख्या बरोबर 3 आणि 5 किती झाले? 8. 6 आणि 2 8. म्हणजे उत्तर काय असेल? तर उत्तर आपलं असेल 88. 63च्या नंतर येणारी 13वी समसंख्या ही 88 असेल. आलं का लक्षात? का अवघड आहे? काहीच अवघड नाही. हा घटक आपला संपत येत आहे. आपल्याला उद्याच्या तासिकेमध्ये नवोदयच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत. नवोदयचा हा पहिला घटक संपत आहे. आपले स्कॉलरशिपचे 7 घटक संपले त्यावेळेस नवोदयचा कोणता घटक संपत आहे? पहिला. तर मग नवोदयचा या पहिल्या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते हे आपल्याला उद्याच्या तासिकेमध्ये अभ्यासायचं आहे. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? n ही एक विषम संख्या आहे. कोणती? n ही एक विषम संख्या आहे. तर n नंतर येणारी 4थी समसंख्या कोणती? पहा काय म्हणले. n ही काय आहे? एक विषम संख्या आहे. n कोणती आहे? विषम आहे. त्याच्यानंतर येणारी सम विचारले. मग काय करायचं? दिलेली संख्या विषम आहे. पुढची कोणती विचारले? सम विचारले. मग संख्या बरोबर दिलेली संख्या अधिक घ्यायचं का वजा? नंतर आहे म्हणजे पुढची म्हणून अधिक कंसामध्ये कितवी गुणिले 2 समच्या पुढची विषम विचारले म्हणून -1. मग दिलेली संख्या कोणती आहे? तर n आहे. अधिक कितवी
चौथी 4 गुणिले 2 वजा 1 मग n अधिक 4 दुनी 8 वजा 1 मग n अधिक 8 मधून 1 गेलं 7 तर संख्या बरोबर n अधिक 7 हे उत्तर असेल. काय असेल n अधिक 7 हे आपलं उत्तर असेल. आलं का लक्षात. अशा प्रकारे आपला हा घटक या ठिकाणी संख्या ज्ञान संपलेला आहे. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. या ठिकाणी थांबू. जय हिंद. वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.